बोला नामदेवराव, काय म्हणता बा? एवढा सगळे सगळे कसे काय आले म्हणलं इकडं माझ्या घराकडे? काही म्हणलं असं नवल विशेष काम काढलं होतं का? अरे नाही मुकंदराव, काम नव्हतं काढलं म्हणलं. हे तुम्ही काल वावरात गेलतो का पाणी द्यायला? ओ राजा, गेलतो राजा. हे पहा मजाक नाही नामदेवराव, काल म्हणलं मरता मरता वाचलो राजा. हे पहा खोटी गोष्ट नाही आहे म्हणलं, ते आम्ही डोळ्यानं पाहिलं राजा. खरंच आहे पहा. काल म्हणलं मी जर एकटा असतो ना तर 100% मेलो असतो म्हणलं. हो काहून का म्हणलं? बा आहे तिथं 100% म्हणलं चिचीवरचं भूत आहे हो तिथं. उत्तमराव, मजाक नाही हे पहा. दोघं तिघ जण होतो म्हणून राजा आम्ही आज तुम्हाला म्हणलं दिसू तरी लागलो नाही. तेव्हा कठीण काम होतं म्हणलं. हो मी 100% म्हणलं आता वैदापाशी जास्त लागते. एक म्हणलं वैद आहे आपल्या नजरीत मी दूर आहे म्हणलं. तिकडे ते औरंगाबादच्या ठेकला नाही का, तिकडे म्हणलं त्या लेण्यात म्हणलं एक हे आहे महाराज आहे. हो त्याला आणाच लागते म्हणलं. नाही ते बा आपलं गाव धोक्यात आहे म्हणलं. हो धोक्यात आहे. नाही तर असं म्हणलं राजू आपल्याला कास्तकारा सोडून द्या लागेल ना. अरे बापा तुम्हाला काय सांगू, आम्हाला साक्षात्कार झालेला आहे म्हणलं. पण मला हे पहा आम्ही कोणाला सांगितलं नाही. काहून का म्हणलं? मला सांगा, आमचा कोण भरोसा करत होतं का? कोण म्हणलं आमचा भरोसा करत होतं? मला सांगाच तुम्ही. आता तुम्ही पाहिला की नाही? आता तुम्हाला म्हणलं भरोसा झाला का नाही झाला? अरे बापा मी म्हणलं यायला मागच म्हणत जा एखादा वैदाबाजी चला बरं. हे म्हणलं आमची गोष्ट हुडवून लावत जाय. आता म्हणलं शकली का चांगली? नाही 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 नामदेवराव, तुमचं बरोबर आहे बा. खरंच आहे बा, शकली म्हणलं आमची मजाक नाही बा. रातचं म्हणलं किती अर्जंट काम पडलं ना मला आता पाणी द्यायला नाही जात. पाम हो ते एखाद लोक सोबती राहावं का म्हणलं, काही राव. रातचं म्हणलं वावरातले कामं बंद. हो 100%च बंद म्हणलं. अरे हो पण मला म्हणणं काय आहे आता म्हणलं, हे वावरातले कामं कुठपर्यंत बंद चालणार आहे आपले? असं ना म्हणलं आपल्याला कास्तकारा बंद करायला लागेल ना, आणि म्हणलं गाव सोडून चाललं जा लागेल. त्याच्यापेक्षा म्हणलं या गोष्टीचा आपल्याला इलाज करावाच लागल. का नाही म्हणता उकंडराव? आता तरी म्हणलं तुमचा सपोर्ट राहू द्या. हो कोणता म्हणलं हे हाय म्हणता ना महाराज, त्याला म्हणलं त्या महाराजला घेऊन येऊ आता. बरं रात्री म्हणलं संग होतं कोण कोण? म्हणजे तुम्ही 4-5 जण गेलते वाटते ना? रात्री म्हणलं होतो पाहना मी, उकंडराव, आपला म्हणलं गोविंदराव आणि तिरकिऱ्या, असं 4 जण होतो ना बा. मस्त तापगीत केला आम्ही. कंदीले म्हणलं आमचे साईडले तिला ठेवून मस्त असे शकू लागलो. आणि बा म्हणलं असं जरासा विषय काढला सरपंचाच्या पोराचा म्हणलं विषयावर आमचं बोलणं चालूच होतं ना. तर मागून राजा काय आवाज आला. अरे बाप रे बाप, माझ्या तर कांटाळ्यात बसल्या बाबा. आणि ते तोंड पाहिलं राजा. एक म्हणलं काय फोर होतं, आणि एक होतं म्हणलं मुंडकं. हो त्याला धड नाही काहीच नाही. ते म्हणलं बोलत राजा हसतायचा म्हणलं झालं खतमच काम अरे म्हणलं बा. नाही नाही खऱ्या गोष्टी आहेत हे. या गोष्टी म्हणलं कशा आहे हलक्यातने घेता नाही येत. त्या तिची खाली म्हणलंय बा लय जण असे अपघाती गेलेले आहेत. बापाले का खरंच का? तुम्ही नाही तर का मजा करू लागलो का बाबा? नाही बा गेले असेल बा, 100%च गेले असेल म्हणलं. पा मजाक नाही. जसा म्हणलं कालचा सीन पाहिला की नाही, असा सीन आपण जिंदगीची डबल पाहायची इच्छाच नाही म्हणलं. हो कशीच नाही बा, ती भरायची इच्छा नाही म्हणलं. जाऊ द्या बाबा, रातची निबलीस म्हण लागते का नाही म्हणता? निबलीस म्हण लागा ना बा. हो बरोबर बरोबर, 100%च बरोबर बा. निबलीस म्हण लागते रे बा. अरे बाबाजी राम राम म्हणलं. राम 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 राम. बोला मंडळी. अरे काय बोलता राजा बाबाजी? आमच्या गावात म्हणलं राजा आहे बा लय मोठं संकट आलेलं आहे. हो पुरं गाव म्हणलं आमचं संकटात नाही आहे ना. आमचा म्हणलं निकाल कास्तकार लोकांच्या कास्तकारा म्हणलं संकटात नाही आलेला आहे राजा. अरे आमच्या गावाच्या बाहेर म्हणलं विशीपाशी एक झाड आहे चिचीचं. त्या चिचीच्या झाडावर म्हणलं राजा भूताचा वास आहे महाराजजी. हो भूताचा वास आहे म्हणलं. बरोबर बोलू राहिला बालका. येते म्हणलं मला लक्षात येऊ लागलं. हो मागच्या म्हणलं 2 वर्षापासून त्या चिचीच्या झाडावर म्हणलं भूताचा वास आहे. हो पण म्हणलं तुमच्या लक्षात नाही आलं. हो आता म्हणलं तुमच्या लक्षात नाही आलं असं. हो काय घडलं असं तुमच्या संग याचा अंदाज आहे म्हटलं मला. बोला काय करायचं आहे? भूत पळवायचं आहे का? वा 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 बढिया बढिया. बाबा राजा म्हणलं पहा चमत्कारी दिसू लागला. हो बाबा म्हणलं का शक्तिशाली आहे. म्हणजे इथं बसला बसला का म्हणलं एवढ्या दूरचं बाबाला माहित होऊ लागलं. म्हणजे का बाबा म्हणजे हे सिद्धीवाले आहेत. हो अरे बाबाजी म्हणलं हे पहा ते झाड म्हणलं आम्हाला मुक्त करून द्या राजा. त्याला म्हणलं हे पहा ते भूतगीत म्हणलं कोण आहे तेवढे राजा पाहून लावा म्हणलं. हो नाही ते पहा आमच्या कास्तकार म्हणलं धोक्यात नाही आलेला आहे. चिंता नको करू बालका, बाबापर्यंत आलेला आहे तू. तुझ्या सर्व समस्याचं निराकरण होऊन जाईल म्हणतो मी. हो बरं नाही हो महाराजजी, म्हणलं त्यासाठी काय करावं लागेल म्हणलं? त्याच्यासाठी का म्हणलं? त्याच्यासाठी नाचा लागन. नाचा लागन म्हणतो मी. कोण होय रे? गौतुत्राचं बाबा बोलताना मनात बोलत नका जाऊ ना बे. हो पैसे होते होले का? त्याचं म्हणलं काय करायचं आहे ते बाबाजी म्हणलं पाहून घेतील. हो तुम्ही काय करायचं आता हे पहा म्हणलं. जे मी तुम्हाला सांगत आहे ना, जे मी तुम्हाला पूजेची विधी देत आहे. हो म्हणलं आपलं हे मल्हारा यांना पूजेची विधी देऊन टाकतो. ठीक आहे बाबा. बरं म्हणलं नाही हो महाराजजी, काय म्हणलं दक्षिणा म्हणलं तुम्हाला द्यावं लागतं का म्हणलं? नाही नाही दक्षिणा कायले देतो? दक्षिणा नको देऊ ना.
आली म्हणलं पूजा करून देतो आणि मला तुझ्या घरची कामही करून देतो मी रोजान ठेवणं मला 6 महिने भरा लावले का हा अबे बिना दक्षिणाचं म्हणलं कोण काम करते आजकाल हा अरे कलियुगात म्हणलं आमच्यासारख्या लोकायले म्हणलं किंमत नाही आहे हा? किंमत म्हणलं फक्त पैशाले आहे हो दक्षिणा म्हणलं 11,000 1111 होते म्हणलं हो पटन तर घ्या नाही तर मला दुसरा बाबा पाहून घ्या अबे हो किरकिरी आले का भोपळ सुट्या निकालले का म्हणलं हे पा बैकवशीन बरं बाबाला का म्हणलं नाही म्हणून द्यायचं हे पा बसा लागन ना दुसरा कोणता आणखी बाबा पाहतो म्हणले का हे पा म्हणलं जरा गुमान बात बरं तू हो आम्ही बोलू लागलो ना आम्ही पाहतो म्हणलं नाही हो बाबाजी दक्षिणा म्हणलं जरा कमी जास्त होईन का नाही होईन बा हो होते ना दक्षिणा कमी जास्त होते ना पण म्हणलं जेवढी दक्षिणा द्या तेवढेच भूत काढतो म्हणलं मी हो 11,111 रुपयामध्ये म्हणलं निकाल भूत काढून देतो हा यात मला फायदा कोणाचा आहे तुमचा आहे का नाही अर्धवट काम करून काही मजा आहे का दक्षिणा म्हणलं तुम्हाला जर ते झाड निकाल जर मोकळं करायचं असेल तर म्हणलं 11,111 रुपये दक्षिणा लागते यात म्हणलं 1 रुपया कमी नाही होत हो आणि जेवढं म्हणलं पूजेचं सामान आहे हे तुम्हाला आण लागते चला मग काय करता आता अडला हरीण गाढवाची पाय घरी असं काम आहे आता हा आपलं काम होईपर्यंत म्हणलं आता बाबाजी आपल्याला हाजी हाजी करावं लागतं बर बाबा चालतं हो बाबाजी काही विषय नाही म्हणलं तुमची म्हणलं दक्षिणा 11,111 तुम्हाला म्हणलं हे बा भेटून देईन म्हणलं बिंदास राहा तुम्ही चला मग तुमच्या गावात पाय कंटा जमलं का नाही हा बरं झालं म्हणलं का काल गेलो नाही आपण अबे गोविंदरावचा म्हणलं मला फोन आलता ना मला म्हणे चालतं का म्हणे पाणी द्यायला अबे एक धावत म्हणलं बा मला मन झालं होतं म्हणलं चाल म्हणलं बा 4-5 जण सोबती आहे येऊ म्हणलं जाऊन म्हणले काय बा बरं झालं म्हणलं गेलो नाही आपल्याला का मरता मरता वाचले म्हणलं काल हो अभि त्यानं ढय पाहिलं म्हणते 2 जण आहे म्हणते हो ढय पाहिलं म्हणते त्यानं पाय आता हा अबे जई म्हणलं का मला पोरगा सांगायचं आहे तर म्हणलं हसेत ना हे म्हणलं हसणारे होय तर बाबू देव म्हणलं निकाल बरोबर करते ना आणि पाय बरं कसा म्हणलं झोडपाद्याला येईल हा आता कसं पाहायला म्हणलं अबे ते तिकडे गेले म्हणते औरंगाबादले कायले ते आपलं एक हे आणते म्हणते बा महाराज आणते म्हणते ते हो पूजा हवन गिवन करते वाटते ते समजा ते झाड मोकळे करते वाटते सांग मग आता कसं हा बाबू अबे यायला म्हणलं मी सांगायचं अरे हाय रे हे म्हणलं ऐकेच नाहीत मला नाही अरे वा असं म्हणूनच म्हणलं राजू लेकरं सांगू लागलेत ना लेकरात जात म्हणलं का खोटी बोलते का हा आता तुम्ही सांगा म्हणलं का एवढे माणसासारखे माणसं भिले आता लेकरं म्हणलं काय भीतली असं ना मजाक नाही बा कमाल बाजा लेकरायची हो म्हणजे एवढा दूर म्हणलं घरी पळत याची कमालच म्हणलं लागेल ना खरंच ले का कमालच म्हणलं लागते रे बुवा बरं झालं म्हणलं काय बा मजाक नाही हा आता पाय बरं म्हणलंय बा म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणलंय बा आपलं काम सारखं होऊ लागलं ना एक तर म्हणलं आपल्याला तिकडे जायचं काम नाही पडलं आणि झाडे मोकळे होऊ लागलं झाडे म्हणलं मोकळे होऊ लागलं ना आता म्हणलं ते म्हणजे समजा का काही ना काहीतरी वर्ग निघालतेनच हा आता म्हणजे मला अन्न लागले तर म्हणलं मला का फुकट येईन का अबे 1 रुपया नाही द्यायचा म्हणलं हे आपण कायले देतो का हा आपण थोडी आणला काही महाराज हा बाबा तुम्ही आता हटाव सांगता हटाव भूत नाही तर राहू द्या आपल्याला काय करावं लागते का कंटा तुला टेन्शन नाही बाबू आमच्या वावर आहेत ना तिकडं आम्हाला टेन्शन आहे मागायचं ते बा मी 500 रुपये देऊन टाकेन भाऊ याच्यावर तर 1 रुपया नाही देत म्हणलं हा फुल नाही फुलाची पाकळी देऊन टाकायची रे नाही तर मग ते जिंदगी भरातल्या का टोमना मारत राहायची ना आपल्याला देऊन टाकायचे काही फरक पडत नाही बरं नाही रे मारत्या तुला कसं काय माहित झालं अरे झालं कसं मी गेलो म्हणलं सकाळी आपला हे गोविंदरावच्या घराकडे गोविंदरावची बायको म्हणलं हे पा अरमान कुर चालू होती मी म्हणलं बहीण झालं काय जरासं म्हणलं घरापाशी थांबलो हे पा गोविंदरावनं म्हणलं त्याच्या बायकोला निकालच सांगितलं म्हणलं हो काऊन त्याच्या बायकोनच त्याला म्हणते वावरात पाठवलं होतं पाणी द्यायले हो पाणी द्यायला आणा ते भाई मग सोबत येता का नेन ते कुठं आहे भूतन असं तसं हा यायची झालं यायच्या म्हणलं सकाळी झाल्या 2 गोष्टी तवा म्हणलं कुठं ते आपलं गोविंदरावनं सांगितलं म्हणते बा मरता वाचलो म्हणून नाही लगा वासुदेव खरी गोष्ट आहे म्हणलं मला ते आपला उकंडा भेटला होता ना नामदेवराव सदू पाटील हे म्हणलं म्हणजे आता ज्या हारती नामदेवराव सदू पाटील चालले तर मग 100% असं नसणार का अबे नामदेवरावनं आणि सदू पाटला नाही पाहिला म्हणते ना ढय पाहिला म्हणते हा ते मरता वाचलेत ना आता त्याला समजू लागलं ना देवळातले देव हा असं आहे ना त्या मग आता येईल शकून घेऊ दे शकून येईल हो मग आता ते तर होणारच आहे का नाही अरे जेव्हा म्हणलं दुसऱ्याचं घर जेव्हा पेटते तेव्हा म्हणलं हे मस्त मजा पाहिजे आता पुरं गाव भेटलं ना आता म्हणलं गाव भेटलं का नाही तर म्हणलं बा आता आपण शांत बसायचं काऊन का आपलं तर म्हणलं घर जाऊन राग झालं का नाही मग आता यायचंय उद्याचं यायचंय बी हो काही माणूस की दाखवा लागत नाही सारा बुडा बहीण भल्लाराचा कंटक माणूस आहे तू तरी तू म्हणलं बुडा वावर खाऊन निघू लागला सस्ता भावात म्हणलं का वावर इकून टाकलं आणि पुऱ्या गावातल्या का म्हणलं हे भूताचा सावट द्यायला का घालून बुडा सांगत नाही हुंगत नाही का म्हणलं कोणाले पुऱ्या गावातल्या का म्हणलं फक्त तुला माहित होतं ना बे तर तिची वर काय मग सांगितलं काऊन नाही म्हणलं आता केला बा तो मला प्रश्न बरं मला सांग तेव्हा जर म्हणलं मी तुला सांगितलं असतं तर तो मानलं असतं का हा तो म्हणलं असतं नाही का पांडुपुडा म्याड झाला हो सैताळला
बुडा असं म्हणलं असतं तो आहे का नाही. त्याच्यानंच म्हणलं मी कोणाला सांगितलं नाही. माझ्या म्हणणं काय होतं सर्वाले म्हणलं डोळ्यानं पाहू द्या, मग म्हणलं माहीतच पडते. आपल्याला म्हणलं तोंडानं सांगायची गरज नाही ना. अभि म्या किती काही सांगितलं असतं तर म्हणलं तुम्ही मला भरोसा केला नसता म्हणलं. हो हे आहे राजा. नाही बुडा म्हणले नाही हे गोष्ट मान्य करतो मी. हो तो म्हणले बा तोवर कोणच भरोसा ठेवला नसता. काहून का म्हणलं पुऱ्या गावाले असं माहित आहे की बा समजा पांडू बुडा फेकते म्हणून. पण नाही का 100% म्हणलं हे बा ते असं काम झालं म्हणलं घोसळूचं. लांडगा आला रे आला. हो लांडगा आला म्हणलं खरंच म्हणलं हे बा मग आता कोणी भरोसा करत नव्हतं. बरोबर आहे म्हणलं. नाही बरं केलं म्हणलं ते सांगितलं नाही ते. हो मग आणि मी काय लोड घेतो का. का रे असं करा माणसं गेले म्हणते बा तो आले तिकडे ते कोणतं गाव होतं औरंगाबादच्या तिकडे ते एक हे आणतं म्हणते बा वैद आणतं म्हणते. हो ते आपलं झाड नाही का चिचीचं. हो ते झाड मोकळं करतो म्हणते बा तिकडे ते भूत गीत निकाल काढून त्यासाठी आणते म्हणते वाटतं बा. हो गेले म्हणते बा सकाळीच गेले म्हणते बा तिकडे. हा म्हणजे मला फोन आलता म्हणा गोविंदरावचा चालतं का म्हणून. आता मला मी होतो झोपीत नाही. हो ये ना मला आदलं रातचं सांगितलं असतं तर मला जराशी आपण तयारी केली असती. वेळेवर होतं का माणसाचं. हा म्हणलं एक काम करा तुम्ही जा बाकी म्हणलं काय होते ते म्हणलं पाहिजे ते आहे की नाही. हा हो ते एका हिशोबाने बरोबर आहे म्हणा नाही का. पण म्हणलं जे माणसं हसेत का नाही समजा हो दादा सरपंचाच्या पोराला लागलं होतं वासुदेवच्या पोराला लागलं होतं म्हणलं हे हसत आहे हसेत नाही चांगली मजा पाहिजे म्हणलं. आणि सांग मग देवानं कसं दाखवलं येईल. हा यासाठी म्हणलं बाबू आहे पा दुसऱ्याच्या म्हणलं याच्यावर काही हसायला नाही पाहिजे म्हणलं. कंटा कसा आहे तुला एक गोष्ट सांगू का. अरे हसल्यावर म्हणलं दाता दिसते. हो किती म्हणलं झाकून हस ना तू दाता दिसणे आहे म्हणलं. हो असं असतं ना ते. हा मग असं आहे ते. आता तेले म्हणलं त्याच्या कर्माचं फळ भेटलंच. हा आता गेलेला म्हणलं शकत तिकडे. हा मग आता येले टोले घेऊ द्यायचे ना. येलेच टोले घेऊ द्यायचे. आता गावचे म्हणले करते लोक आहेत ना मग येलेच करू द्यायचं आता. करे ना बापा मोठेपणा घ्यायला कसे आहेत. हा मोठेपणा कसे घेत होतं केलं म्हणून काय झालं काका उपकार थोडी करू राहिले काही गावावर ते जे वावर आहेत तिकडं म्हणून करू राहिले तर. हा उपकार नाही करू राहिले म्हणलं. जरा कंटा सोबत कोण कोण गेलं म्हणते त्याच्या. बापा 7-8 जण आहे म्हणते पुरी गाडीच गेली ना कुलदर घेऊनच गेले म्हणलं ते. मी तर म्हणतो जमलं तर महाराजले संगच घेऊन येतील ते. बापा या जोगते आहे काही सांगता नाही येत मला द्यायचं. हो आता त्याचा काय भरोसा आहे संगच घेऊन या जोगते काऊन का म्हणा त्याची काल त्याची आहे बा अरमान दाय पात झाली म्हणते ना बाबा अरमान आले म्हणतो पाय तळा माय. गोविंद बुडा होता म्हणते त्यातनी. याची गटगट चांगले का बुड्याला काय काम आहे रे जायचं. बुड्या काय कमी आहे सांग बरं तू. अरे हो बुड्याला जरी काही कमी नाही पण म्हणलं बुड्याची बायको बुड्या शांत बसू देत नाही ना. जा वावरात हे आणा ते आणा असं म्हणलं चालूच राहते ना बुड्याच्या मागं टोमने. चला जाऊ द्या कुठे चालला होता तू. अरे काही नाही वावरात चाललो येतो चक्कर मारून. बर 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 ये ये ये.